गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात या ज्योतिषाला अटक केली आहे। खरात हा अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचं भविष्य सांगतो अशी त्याची ओळख आहे। या कारवाईमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। या प्रकरणी काही व्हिडिओ समोर आल्यावर शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। हे राज्याचं एप्स्टीन फाईल असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे। तर आज अंजली दमानिया यांनी ही पत्रकार परिषद घेत स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे करीत आरोप केले असून रुपाली चाकणकर यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी केली आहे। ताबडतोब रुपाली चाकणकरांचा राजीनामा, त्यांना अटक, त्यांची चौकशी ही तात्काळ झाली पाहिजे। मला असं कळलं की रुपाली ठोंबरे पाटीलांनी काही विधान केलंय की त्या फरार झाल्यात का, पाताळात गेल्या असतील तरी तिथून शोधा त्यांना आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आताच्या घटनेला मला एक आणि ऐकवायचंय, ते जे बोलल्या हे लोकांपर्यंत खरंच गेलं पाहिजे। या बोलूच कशा शकल्या? पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे, गणपती आणि पांडुरंग। आणि अशी माणसं जी अगदी साडी घेऊन अगदी व्यवस्थितपणे वागायला जातात, लोकांच्या म्हणजे पाया पडतानाचे मी आधी व्हिडिओ बघितले, त्यांचे सगळे अक्षरशः विचित्र असे, म्हणजे कोणाला भरवताना, कोण भरून घेताना हे व्हिडिओ सुद्धा बघून त्रास झाला, हे फोटो बघून त्रास झाला। आणि मला असं वाटतं आता सुषमा अंधारे यांनी सुद्धा त्यांनी अनामिका कापून घेतली, ती कधी कापली, 3 महिने त्याच्यावर बँडेज होतं, या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचंच नाही तर पुरुषांचं सुद्धा डोकं उसळलं पाहिजे आणि तात्काळ या व्यक्तीला अध्यक्षपदावरनं काढा, अटक करा अशी माझी पहिली मागणी। आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे, याचे आता असंख्य खुलासे, कारण आज एक झालं, उद्या एक येणार आहे आणि सोमवारी एक येणार आहे, हे असंख्य पाठोपाठ मी करत जाईल जोपर्यंत हे सगळे खुलासे महाराष्ट्रापर्यंत येत नाही। आणि सगळ्या जनतेला हात जोडून विनंती की याच्या पुढे अशा बाबा, टाबा, तांत्रिक, मांत्रिक यांच्या जाळ्यात कृपया अडकू नका। जी घाण हे लोक करतात, आपल्या धर्माविरुद्ध जे धर्माचा वापर करून हे जे प्रकरण होतं, मला याची किळस आली आहे। आणि माझी विनंती आहे सगळ्यांना की अशा याच्यात प्लीज आपल्या धर्माला अडकवू नका। बस मी आता इथेच थांबते, कोणाचे प्रश्न असतील तर विचारा। काही लैंगिक शोषणचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचं धक्कादायक बाब समोर 100 पेक्षा काय, मी तर म्हटलं शेकड्यांनी। आत्ताच्या घटनेला जेवढी प्रकरणं येत आहेत, त्याच्या ज्या स्त्रिया पुढे येत आहेत, अजूनही पूर्ण सगळे यायला तयार नाहीयेत, काहीच झाल्या आहेत, तर ती शेकड्यांनी प्रकरणं आहेत, याच्यात काडी मात्रही शंका नाहीये। त्या 58 व्हिडिओज तर फक्त यांना मिळाले आहेत। माझ्याकडे जे जर कोणी मला आत्ताच्या घटनेला मी एक सायबर एक्सपर्ट शोधतीये की एक डेटा हार्ड ड्राईव्ह मधून डिलीट करण्यात आलाय, तो रिट्रीव्ह करण्यासाठी जर काही प्रयत्न आमचे चालू आहेत, ते जर झाले तर हे सगळं प्रकरण काहीच्या काही मोठं होणार आहे।